अरे प्लीज यार तू, अरे शिव बघ ये बघ तर काय करतोय बघ. काय करतोयस तू? वेळ लागले का तुला? साधी साधी मस्करी कळत नाही तुला का? आता बावळट. प्लीज एकदम हट्टी आहे. मी खूप ट्राय केलं समजवायचं पण ते नाही ऐकलं माझं. मला म्हणाला ते गौरीच्या प्यार मध्ये मिरची पण मंजूर आहे. फिल्मी मुद्दाम केलंस ना तू हे सगळं मला त्रास द्यायला. मी जरा मस्करी केली तर कुस्करी करायची. वेड लागलाय तुला, पागल झालायस तू. थोड़े थोड़े पागल तो हो गए हम आपके प्यार में, पर अब जो है आपके हैं. का आता तिखट लागलं ना? I'm sorry. आणि मग हळूहळू त्या राजकन्येला तो राजकुमार आवडायला लागला. हाँ, हमारे सवाल का जवाब कब मिलेगा? प्लीज अहो किती वाजले? 8:30. हो ए आता उशीर होईल तर उरलेली गोष्ट उद्या. हा नीट जा. उद्या यायचंय. हा बुट्टी नाही मारायची. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?